डे त्यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी। महाराष्ट्रातल्या यात्रेकरूंच्या बसला नेपाळमध्ये अपघात झालेला आहे। 40 भाविकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळली आहे, ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। पोखराहून काठमांडूला जाताना बसला हा अपघात झालाय। महाराष्ट्रातले एकूण 110 भाविक तीर्थयात्रेला गेल्याची माहिती मिळतेय। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी धीरज श्रीवास्तव आहेत सध्या आपल्या सोबत। धीरज जी, ये बहुत बड़ी दुर्घटना हुई है, क्या इसके बारे में बेसिक अपडेट सामने आ रही है? जी बिल्कुल, आपको बता दें कि जो बस है ये 3 बस केसरवानी परिवहन की बुक की गई थी और ये बस प्रयागराज से पांडुरंग यात्रा के लिए बुक हुई थी। और इस जो बस है इसमें तीनों बसों में 110 यात्री सवार थे, जो सभी महाराष्ट्र के ही रहने वाले बताए जा रहे हैं, जो भुसावल के आसपास के ही रहने वाले हैं। और इनमें से जो एक बस थी, बताया जा रहा है कि जो ये यात्रा है प्रयागराज से शुरू होकर चित्रकूट धाम और चित्रकूट धाम के बाद अयोध्या धाम होते हुए गोरखपुर पहुंची थी। गोरखनाथ मंदिर में दर्शन के बाद लुम्बिनी यानी नेपाल में ये यात्रा पहुंची और जो बुद्ध की जन्मस्थली है वहां के दर्शन करने के बाद ये यात्रा जो है ये सीधे जो है पोखरा गई थी। और पोखरा से आज सुबह जब ये बस काठमांडू के लिए चली है तो मुगलिन के आसपास का जो क्षेत्र है वहां पर ये बस फिसल कर 3 बसों में जो एक बस थी वो फिसल कर चली गई, नदी में चली गई। और इस बस में जो है ये 40 यात्री सवार थे और इन 40 यात्रियों में से बताया जा रहा है 14 से 15 यात्री जो है उनकी मौत हो गई है। और बहुत बड़ा बस हादसा ये है। और बताया जा रहा है कि जो केसरवानी परिवहन है 35 सालों में पहली बार कोई बस इनकी हादसे की शिकार हुई है। और जो यात्री हैं वो सभी महाराष्ट्र के रहने वाले हैं। और पांडुरंग यात्रा ये अब काठमांडू जाने वाली थी, लेकिन इससे पहले ही 3 में एक बस हादसे का शिकार हो गई। जी धीरज जी, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। धीरज श्रीवास्तव होते आपले प्रतिनिधी, या संदर्भातली आपल्याला अधिक माहिती देत होते। नेपाळमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। नेपाळच्या लष्कराकडनं सध्या मदत कार्य सुरू आहे। दुर्घटनाग्रस्त बसमधले जे यात्रेकरू आहेत ते महाराष्ट्रातले असल्याची माहिती मिळतेय। 40 भाविकांची ही बस नदीत कोसळली, ज्यापैकी 14 जणांचा आता मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। आणि याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील देखील आपल्या सोबत आहेत सध्या। अनिलजी, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये। एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। महाराष्ट्रातले यात्रेकरू नेपाळमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेत, 14 जणांचा त्यापैकी मृत्यू देखील झालाय। महाराष्ट्र सरकारकडे या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे आणि जे दुर्घटनाग्रस्त झाले त्यांना कशा प्रकारे आता मदत केली जाणार आहे? नाही, आताच मला 1 तासापूर्वी ही घटना कळलेली आहे। त्याच्यानुसार मी आमचे डिझास्टरचे जे डायरेक्टर आहेत माळी त्यांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे। आमच्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेश यांच्याशी संपर्क करून जे काही नेपाळच्या काठमांडूला जाताना पर्यटक असतील किंवा दर्शनाकरता जे गेलेले भाविक असतील ते जवळपास 41 लोक बसमध्ये असलेले 41 लोकांची बस एका नदीमध्ये जाऊन पडलेली आहे। त्यातले 15 ते 16 लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि झालेलाही आहे। जे काही आता जीवित असतील त्या जीवित लोकांना सुद्धा उपचाराच्या दृष्टिकोनातून नेपाळशी सातत्याने तिथल्या अँबेसरीशी आमच्या विभागाच्या माध्यमातून संपर्क करायचा प्रयत्न केला जातोय। आणि अँबेसरी बरोबरच रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेशच्या लोकांना ज्या ज्या जिल्ह्यातले हे भाविक असतील किंवा पर्यटक असतील त्या जिल्ह्यांपर्यंत जे या दुर्घटनेतनं बचावलेले असतील त्यांना इथपर्यंत आणणे आणि त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर करणं, म्हणजे मृत्युमुखी पडले असतील त्यांना त्या जिल्ह्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याची व्यवस्था करणं, या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालली। ठीक आहे अनिलजी, कुठल्या जिल्ह्यातले हे लोक आहेत, काही माहिती प्राथमिक कळली आपल्याला? नाही, आता ही घटना झाली नेपाळमध्ये आणि नेपाळच्या आपल्या अँबेसरीच्या माध्यमातून आम्ही ती माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय। मुळात नदीमध्ये बस पडल्यामुळे तिथून ते सगळं आधी त्यांना बचाव कार्य करणं, त्यांना बाहेर काढणं आणि मग जोपर्यंत ते
ऑथोराईज आपल्याला सगळं समजत नाही तोपर्यंत या विषयावरती बोलणं योग्य नाही. ठीक आहे. अनिलजी, खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अनिल पाटील होते आपल्यासोबत, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री, आणि त्यांनी या सगळ्या दुर्घटनेसंदर्भात जी प्राथमिक माहिती सरकारकडे आलेली आहे त्या संदर्भातली अपडेट एबीपी माझाला दिलेली आहे. आणि सोबतच सरकार सातत्यानं तिथल्या सगळ्या यंत्रणांच्या संपर्कात असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. 40 भाविकांना घेऊन जाणारी ही बस नदीत कोसळून ही मोठी दुर्घटना नेपाळमध्ये घडलेली आहे. आपण पाहतो आहोत ही एक यादी समोर येताना दिसते. प्रवाशांची नावं आहेत या यादीमध्ये. यात्रा सूची आहे ही, आणि या यात्रा सूचीमध्ये प्रवाशांची नावं आणि त्यांचं वय देखील दिसतंय आपल्याला. ही जवळपास सगळीच नावं राज्यातल्या प्रवाशांची आहेत. आणि यानंतर एक महत्वाची मोठी राजकीय घडामोड आहे, त्या संदर्भातली बातमी पाहूया थोड्याच वेळात. जयंत पाटील हे समरजित घाटगे